नॉर्मली मेन्सेस हे 3 ते 4 दिवसांचे पाहिजेत. एका दिवशी तुमचे 3 ते 4 पॅड्स फुल्ली सोक्ड पाहिजेत आणि 21 ते 35 दिवसांच्या गॅप नंतर तुम्हाला पिरियड्स आले पाहिजेत. नॉर्मली पेन जे आहे ते मॉडरेट लेवलचं म्हणजे सहन करण्या इतपत झालं पाहिजे. ह्या सगळ्याला आपण नॉर्मल मेन्सेस म्हणतो. ह्याच्या व्यतिरिक्त जर का अजून कुठलाही फॅक्टर असेल तर दॅट विल बी कॉल्ड ॲज अबनॉर्मल युट्राईन ब्लिडिंग. म्हणजे आर्बिट्ररी मी असं सांगते की जर का 5 ते 6 दिवसांपेक्षा जास्ती ब्लिडिंग होत असेल, ब्लिडिंग मध्ये तुमचे गाठी जात असतील किंवा सहन न होण्याइतपत पेन होत असेल किंवा दर 21 दिवसांच्या आधीच म्हणजे दर 15 दिवसाला, दर 7-7, 8-8 दिवसाला पाळी येत असेल किंवा इंटरमेन्स्ट्रुअल ब्लिडिंग म्हणजे 2 मेन्सेसच्या मध्ये मध्ये तुम्हाला ब्लिडिंग स्पॉटिंग होत असेल, तर या सगळ्या गोष्टी अबनॉर्मल आहेत. अबनॉर्मल युट्राईन ब्लिडिंगचे कॉजेसमध्ये मेनली कसं आहे की ओव्हरीमध्ये जर का काही अबनॉर्मॅलिटी असेल तरी सुद्धा एयुबी म्हणजे अबनॉर्मल ब्लिडिंग होऊ शकतं. गर्भाशयामध्ये काही फॅक्टर असतील तरी देखील अबनॉर्मल युट्राईन ब्लिडिंग होऊ शकतं किंवा सर्व्हिक्स वजायना. तर मी ह्याच्यापासून सुरुवात करते. जर का अंडाशय म्हणजे ओव्हरीज मध्ये जर का हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल, ज्याला व्हेरी कॉमनली आपण जे बघतो की पीसीओएस म्हणजे पाण्याच्या नॉर्मली अंडाशयामध्ये 1 किंवा 2 मॅच्युअर फॉलिकल्स असतात. पण असं न होता जर का हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन छोट्या छोट्या सगळ्या पाण्याच्या गाठी तयार झाल्या, तर अशा केसेसमध्ये ओव्ह्युलेशन होत नाही आणि त्याच्यामुळे अगेन हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन अबनॉर्मल युट्राईन ब्लिडिंग. पीसीओएस सोडून जर का ओव्हरीज मध्ये इतर गाठी असतील म्हणजे अंडाशयाचा कॅन्सर म्हणा किंवा सिम्पल सिस्ट आहे, डर्मॉइड सिस्ट आहे, फॉलिक्युलर सिस्ट आहे, अशा केसेसमध्ये देखील एयुबी होऊ शकतं. ओव्हरी सोडता गर्भाशयामध्ये आलो तर गर्भाशयामध्ये जर का फायब्रॉइडची गाठ असेल, गर्भाशयाच्या लेअरमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर एयुबी होऊ शकतं. सर्व्हिक्समध्ये एखादी गाठ असेल किंवा सर्व्हिक्सला इरोजन असेल तर दॅट कॅन ऑल्सो लीड टू एयू. सो हे सगळे फॅक्टर्स आहेत मेनली. मेनली पेशंटनी अशा वेळी पाळीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी येणं अपेक्षित आहे. कारण जर का हॉर्मोनल इम्बॅलन्स असेल तर पाळीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी आपले सगळे हॉर्मोन्स बेस लेवलला असतात. सो अशा वेळी निदान करणं खूप इझी जातं. म्हणून तुम्हाला जर का अबनॉर्मल युट्राईन ब्लिडिंग होत असेल तर पाळीच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या दिवशी तुम्ही आलं पाहिजे. सो काही ब्लड टेस्ट आहेत आणि मेनली सोनोग्राफी. सो ब्लड टेस्टमध्ये आम्ही हॉर्मोनच्या टेस्ट करतो म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हॉर्मोन, ल्युटेनायझिंग हॉर्मोन, अँटी मुलेरियन हॉर्मोन, प्रोलॅक्टिन लेवल आणि थायरॉइड. कारण थायरॉइडमध्ये पण जर का काही प्रॉब्लेम असेल तर त्याचा परिणाम आपल्या पाळीवर होतो. सो हे ब्लड टेस्ट युजली केले जातात. ब्लड टेस्ट सोडून सोनोग्राफी पोटाची म्हणजे पेल्विसची बेसिकली सोनोग्राफी, त्याच्यामध्ये कधी कधी आपल्याला मी जसं सांगितलं की ओव्हरीच्या गाठी किंवा युट्रसच्या गाठी ह्या सगळ्या दिसू शकतात. सो मेनली सोनोग्राफी आणि ब्लड टेस्ट. जर का पीसीओएस असेल जे की खूप मोस्टली पेशंट्समध्ये दिसतं यंग मुलींमध्ये बेसिकली. सो पीसीओएस ला मेनली कसं आहे की तुम्ही व्यायाम करणं आणि आपला डाएट सुधारणं हे महत्वाचं आहे. आजकालच्या मुली खूप ओव्हरवेट असतात किंवा फास्ट फूड खाणं किंवा एक्सरसाइज न करणं ह्या सगळ्या हॅबिट्स बेसिकली चेंज करायला लागतात आणि हे सगळे डाएटरी चेंजेस आणि एक्सरसाइज करून देखील जर का करेक्शन नाही झाली तर मग अशा केसेसमध्ये आम्ही हॉर्मोनच्या पिल्स देतो. सो पीसीओएस ला मेनली ही ट्रीटमेंट आहे. जर का ओव्हेरियन सिस्ट असेल, सिम्पल सिस्ट असतील 5 सेंटीमीटर पेक्षा कमी असतील तर त्या आपल्या विरघळतात. पण जर का 5 सेंटीमीटर पेक्षा जास्ती मोठी गाठ असेल आणि त्याच्यानी पेशंटला डिस्कम्फर्ट होत असेल, पेन होत असेल तर अशा वेळी कधी कधी सर्जरीची गरज पडू शकते. मेनली जर का व्यायाम किंवा डाएटचा अभाव असेल तर ह्याचा सगळ्याचा परिणाम आपल्या हॉर्मोन्सवर होतो आणि हॉर्मोन्स इरेग्युलर झाले तर ओव्हरीजमध्ये गाठी तयार व्हायला सुरुवात होतात आणि जर का ओव्हरीजमध्ये गाठी तयार झाल्या तर ओव्ह्युलेशन होत नाही मेनली. सो आता हे यंग मुलींमध्ये सायकल्स अनओव्ह्युलेटरी असतात आणि ओव्ह्युलेशन होतच नाही आणि इव्हेंच्युअली त्यांची लग्न होतात आणि मग मुलं राहायला प्रॉब्लेम येतात कारण ओव्ह्युलेशन झालंच नाही तर मुलं राहणारच नाही. सो ह्याचे पीसीओएस हा अर्ली स्टेजेसमध्ये ट्रीट करणं खूप गरजेचं आहे कारण जर का ह्याचा परिणाम इन्फर्टिलिटी, मग इन्फर्टिलिटी झालं की मग आयव्हीएफ कडे जा, मग हे सगळं सायकल चालू राहतं. त्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स जर का असेल तर त्याचं डाएटरी आणि एक्सरसाइजनी करेक्शन करणं खूप गरजेचं आहे.
आजकालचं फास्ट फूड आहे आणि अडल्ट्रेशन ऑफ द फूड आहे, त्यामुळे कम्प्लिटली अवॉइड करणं खूप मुश्किल आहे. पण त्यातल्या त्यात जर का कुठले फ्रुट्स इन अ नॅचरल फॉर्म किंवा सीझनल फ्रुट्स खाणं म्हणजे किंवा फ्रीज मधले प्रिझर्वेटिव्ह वाले फूड अवॉइड करणं, बेकरी प्रोडक्ट्स अवॉइड करणं, हे काही नॉर्म्स आहेत जे आपण फॉलो करू शकतो, ज्याच्याने या गोष्टी टाळता येऊ शकतात. आणि ऑफकोर्स फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे इट कॅन बी जिमिंग नसेल तर तुम्ही साधे सिंपल सूर्यनमस्कार जरी घातले 7 ते 8 सूर्यनमस्कार डेली, कारण सूर्यनमस्कार हा सर्वांगाचा व्यायाम आहे, त्यामुळे हे जरी तुम्ही केलं तरी चालेल. एनी फॉर्म ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी इज गोइंग टू इम्प्रूव्ह द हॉर्मोनल बॅलन्स.